नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आज आपण पदार्थ विज्ञानचे चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी पाहणार आहोत आणि ब्लूप्रिंट ॲनालिसिस पाहणार आहोत। आता बघायला गेलं तर 60 दिवस म्हणजे 2 महिने राहिलेले आहेत युनिव्हर्सिटीसाठी आणि त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कशा पद्धतीचा तुमचा अभ्यास असला पाहिजे हे मी सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा लेंदी होईल त्यामुळे लास्टपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे। आणि या 60 दिवसामध्ये तुमचा रोड मॅप कशा पद्धतीने असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला डेली हे टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। अशा पद्धतीचं पूर्ण 60 दिवसांचं टार्गेट असेल आणि तुमचं रिव्हिजन कशा पद्धतीने होईल या सगळ्यांचा आम्ही त्यासाठी व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते टाकणार आहेत, त्यामुळे ते तुम्ही फॉलो करा। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पेपरमध्ये 20 MCQ येतात, 8 ACQ येतात आणि 4 LAQ येतात। आता हे जे काय फर्स्ट इयरची मुलं असतात यांना थोडंसं ब्लूप्रिंटबद्दल माहिती नसतं किंवा माहिती असेलही कदाचित, ज्यांना माहिती नसेल त्यांना थोडक्यात सांगतो की मस्ट टू नोचे जे क्वेश्चन असतात त्यामधून बऱ्यापैकी एक 90% क्वेश्चन मस्ट टू नो मधून येत असतो। त्यानंतर MKचे जे टॉपिक आहेत त्यानंतर डिझायर टू नो म्हणजे त्यामधून एक ACQ येत असतो आणि 2-3 MCQ येतात आणि नाईस टू नो मधून फक्त आणि फक्त MCQ येत असतात। त्यामुळे आपला फोकस जो आहे 90% फोकस आपला मस्ट टू नो वरती असला पाहिजे। मस्ट टू नोचे टॉपिक आपल्याला करायचेच आहेत, बरोबर। हे बेसिक इंट्रोडक्शन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल। आता बघायला गेलं तर 20 आपल्याला MCQ येतात, 8 ACQ येतात आणि 4 LAQ येतात। आता ACQ आणि LAQ तर प्रॅक्टिस होऊन जाते, परंतु MCQ ची प्रॅक्टिस कुठे करायची, तर त्यासाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करा, कारण की ते डेली MCQ ची प्रॅक्टिस घेतली जाते। प्रत्येक विषयाची डेली MCQ ची प्रॅक्टिस घेतली जाते, त्यामुळे ते व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करा। खाली मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देईल। आता बघा, ब्लूप्रिंट ही पदार्थ विज्ञानची ब्लूप्रिंट आहे, तर आपल्याला 8 ACQ येणार। त्यामधला पहिला जो ACQ आहे त्यांनी क्लिअर दिलेला आहे, आयुर्वेद निरूपण मधून पहिला ACQ येणार आहे। दुसरा ACQ पदार्थ आणि दर्शन निरूपण मधून येणार आहे। तिसरा येणार आहे द्रव्य विज्ञानियम, चौथा गुण, पाचवा कर्म, सहावा सामान्य विज्ञानियम किंवा मग विशेष विज्ञानियम मधून, सातवा सामान्य विज्ञानियम आणि अभाव मधून आणि आठवा येणार आहे द्रव्य विज्ञानियम आणि गुण विज्ञानियम मधून। म्हणजे हे 8 ACQ जे आहेत हे कोणत्या टॉपिक मधून येणार आहेत। आता मुलं काय करतात, डायरेक्ट काही ज्या मुलांना ब्लूप्रिंट बद्दल माहिती नसतं ते काय करतात की डायरेक्ट पहिलं पेज घेतात चॅप्टरचं आणि त्यापासून वाचायला चालू करतात। मग एक 5-7 पेजेस वाचल्यानंतर आपल्याला आपोआपच कंटाळा यायला लागतो, कारण की आपल्याला माइंडमध्ये क्लिअर नाही की कोणतं कशासाठी वाचायचं आहे। त्यामुळे काय होतं की आपल्याला आपोआप कंटाळा यायला लागतो आणि आपण बंद करून ठेवून देतो, म्हणून तुम्हाला काही समजत नाही आणि आपला ब्रेन सुद्धा थकतो असं लेंदी वाचायला गेलं। परंतु असं कट टू कट आपल्याला आता आयुर्वेद निरूपण आहे, आयुर्वेद निरूपण आपल्याला चॅप्टर प्रिपेअर करायचं आहे आणि त्यामध्ये नेमकं काय वाचायचं। आता हे चॅप्टर तर वाचायचं आहे, यामधून ACQ येणार आहेत, परंतु ACQ साठी अजून काय काय वाचायचं आहे हे आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपला माइंडमध्ये एकदम क्लिअर होऊन जाईल आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास होऊन जाईल। आलं लक्षात? तर आपल्याला ह्या ब्लूप्रिंट ॲनालिसिस त्यासाठीच करायची आहे किंवा त्यासाठीच हे त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही काय नेमकं काय वाचलं पाहिजे। ओके, तर हे तुम्हाला 8 ACQ समजले कशा पद्धतीने कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत। ओके, तर त्यानंतर आता आपण LAQ बघूयात। हे 8 ACQ झाले, 4 LAQ बघूया। आता LAQ मधला पहिला LAQ जो आहे हा येणार आहे आयुर्वेद निरूपण किंवा पदार्थ आणि दर्शन निरूपण। या दोन चॅप्टर मधून आपल्याला पहिला LAQ पाहायला भेटणार आहे, दुसरा LAQ द्रव्य विज्ञानियम मधून पाहायला भेटणार आहे, त्यानंतर तिसरा भेटणार आहे गुण विज्ञानियम किंवा कर्म विज्ञानियम यामधून आणि चौथा सामान्य किंवा विशेष विज्ञानियम। आलं लक्षात? म्हणजे हे फिक्स LAQ आहेत, हे चॅप्टर आपल्याला करायचेच आहेत। आयुर्वेद निरूपण आणि दर्शन यामधून पहिला LAQ, दुसरा द्रव्य, तिसरा गुण किंवा कर्म मधून आणि चौथा सामान्य आणि विशेष मधून। आलं लक्षात? आता नेमकं सर हे तर आम्हाला चॅप्टर माहित झाले की कोणत्या चॅप्टर मधून काय काय येणार आहे, पण त्या चॅप्टर मध्ये नेमकं काय वाचायचं ते आपण बघूया। तर आयुर्वेद निरूपण आहे, या आयुर्वेद निरूपण मध्ये काय करायचे तुम्हाला किंवा यामधून ACQ आहे, तर हा ACQ कशा पद्धतीने येऊ शकतो, यामध्ये ACQ प्लस LAQ दोन्ही यामधून येऊ शकतात, प्लस MCQ सुद्धा यामध्ये येऊ शकतो। ओके, तर हे कशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचंय। जर ACQ ला जर विचारलं तर काय विचारतात, लक्षण ऑफ आयु, कंपोजिशन ऑफ आयु, म्हणजे हितायु काय, सुखायु काय, आयुचं लक्षण काय आहे, ओके, किंवा आयुचे पर्याय काय आहेत। तर हे मोस्ट त्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे, हा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे। त्यामुळे आपल्याला काय काय करायचंय, आयुचं लक्षण करायचंय, त्याचे पर्याय नाव, त्याचे प्रकार आणि त्याचं कंपोजिशन करायचे।
त्यानंतर आता लक्षण ऑफ आयुर्वेद, त्यानंतर आयुर्वेदचं लक्षण, स्वरूप आणि त्याचं प्रयोजन, आयुर्वेदाचं लक्षण आणि प्रयोजन आणि स्वरूप हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर लक्षण अँड क्लासिफिकेशन ऑफ सिद्धांत, सिद्धांतवर एलिक येऊ शकतो. ओके, त्याचं लक्षण आणि त्याच्या प्रकारासहित वर्णन करा. लोकपुरुष साम्य सिद्धांत खूप वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे जे काही आपल्याला सिद्धांत दिलेले आहेत तर हे सिद्धांत आपल्याला व्यवस्थित वाचायचे, सिद्धांतावर फिक्स क्वेश्चन येतो, त्यामुळे सिद्धांत खूप इम्पॉर्टंट. म्हणजे हे आयुर्वेद निरूपणमध्ये हे 2-4 टॉपिक दिले आहेत, हे खूप इम्पॉर्टंट सगळे. आयु असेल, त्यानंतर आयुर्वेद असेल, त्यानंतर सिद्धांत असेल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ बेसिक प्रिन्सिपल ऑफ आयुर्वेदा अँड देअर सिग्निफिकन्स, म्हणजे हे ते काय त्रिदोष सिद्धांत असेल, पंचमहाभूत सिद्धांत असेल, हे सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. म्हणजे समजलं आयुर्वेद निरूपणमधून काय वाचायचंय, तर आयुर्वेद निरूपणमधून आयु वाचायचंय, आयुर्वेद सिद्धांत आणि अजून काही सिद्धांत आहेत ते आपल्याला यामधून वाचायचे आहेत. तर हे झालं पहिल्या चॅप्टरमधून काय वाचायचं. आता दुसऱ्या चॅप्टर जो आहे दर्शन निरूपण, पदार्थ आणि दर्शन निरूपण. आता हे बघायला गेलं तर वेगवेगळे टॉपिक आहेत, पण हे एकाच टॉपिकमध्ये दिलेले आहेत. म्हणजे पदार्थ निरूपण आणि दर्शन निरूपण आपण शिकवताना वेगळे शिकवतो. तर हा जो पदार्थ आहे, आता पदार्थमधून काय वाचायचं, तर बेसिक पदार्थाचं लक्षण, त्यानंतर त्याचं इम्युनिरेशन अँड क्लासिफिकेशन, म्हणजे जे काय पदार्थ आहे पदार्थाचं वर्गीकरण कशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्याचं लक्षण काय आहे, भाव पदार्थ काय आहे, अभाव पदार्थ काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये वाचायचं आहे. त्यानंतर आता आपण येऊया दर्शनवर. दर्शनमध्ये काय वाचायचं की दर्शन शब्दाची निरुक्ती काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याचे प्रकार काय काय, तर त्याची संख्या किती सांगितली आहे दर्शनांची, 16 इतकी संख्या सांगितली, तर त्याचं वर्गीकरण आस्तिक दर्शन किती सांगितलेत, नास्तिक दर्शन किती सांगितलेत, हे सगळं वाचायचं. त्याबरोबर मग आता प्रत्येक दर्शन आपल्याला इन डिटेल वाचायचं. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, त्यानंतर जैन दर्शन, बौद्ध दर्शन, चार्वाक दर्शन, हे सगळं आपल्याला इन डिटेल वाचायचं आहे. त्यामधून तुम्हाला एलक्यू येणार आहे, एसक्यू येणार आहे आणि एमसीक्यू येणार आहेत, त्यामुळे हे करताना आपल्याला व्यवस्थितच करायचे आहेत. त्यानंतर काय, आयुर्वेद इज अ युनिक अँड इंडिपेंडेंट स्कूल ऑफ थॉट, म्हणजे आयुर्वेद एक मौलिक स्वतंत्र मौलिक सिद्धांत म्हणून लिहा असा सुद्धा क्वेश्चन येतो, तर त्यामुळे आपल्याला तो प्रिपेअर करायचा आहे. आणि याचं व्यावहारिक उपयुक्त काय किंवा या दर्शनाचं महत्त्व काय हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे. समजलं, तर हे दर्शन चॅप्टरमध्ये आपल्याला एवढं सगळं करायचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर घेऊया आपण द्रव्य. आता हे द्रव्य तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. द्रव्य एवढा इम्पॉर्टंट चॅप्टर कोणता नाही आहे, द्रव्य खूपच इम्पॉर्टंट आहे. फिक्स एलक्यू, फिक्स एसक्यू, फिक्स एमसीक्यू. आता यामध्ये काय काय वाचायचं बघा, द्रव्याचं लक्षण वाचायचं, त्याची निरुक्ती वाचायची, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे, त्यानंतर हे पंचमहाभूत, हे पहिलं तर द्रव्याचं झालं, द्रव्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याचं लक्षण काय आहे आणि त्याचं महत्त्व काय. त्यानंतर पंचमहाभूत, या पंचमहाभूत एक महाभूत तुम्हाला एसक्यू साठी बिनधास्त विचारलं, हमखास विचारतातच. त्यानंतर हे द्रव्याचं वर्गीकरण असेल किंवा लक्षण असेल हे एलक्यूला सुद्धा विचारतात, किंवा मग एसक्यू साठी तुम्हाला दिशा असेल, आत्मा असेल, मन असेल, हे खूप वेळा विचारतात. आता पंचमहाभूत मध्ये काय, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, ही 5 महाभूतापैकी 5ही महाभूत आपल्याला करायचे आहेत. आपल्या फॉर्मॅटनुसार करा, मी शिकवलेलं आहे कशा पद्धतीने करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर दुसरं म्हणजे काल. आता हा कालवरती तुम्हाला एसक्यू साठी विचारलं जाऊ शकतो. आता कालमध्ये काय करायचं, सिंपल, काल घ्या, दिशा घ्या, कोणतंही एखादं द्रव्य घ्या, मेन काय आहे त्याचं लक्षण, त्याची निरुक्ती, त्याचे प्रकार, त्याचं वर्गीकरण असेल तर, आणि त्याचं आयुर्वेदामध्ये महत्त्व, अशा फॉर्मॅटनुसार करायचे आहेत. त्यानंतर दिशा आहे, दिशाचं सेम, त्याचं लक्षण, त्याचं डिव्हिजन, सिग्निफिकन्स. त्यानंतर आत्माचे लक्षण खूप वेळा विचारलं गेलं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मन तर खूप त्यांचा एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक म्हणाल मी. मनवरती हमखास क्वेश्चन विचारतात. त्यानंतर पुरुष आहे, मन वाचायचं आपल्याला, पुरुष विचारतात, पुरुष वाचायचं आहे. त्यानंतर पंचमहाभूतांचं काय रोल आहे हे सुद्धा आपल्याला करायचे. त्यानंतर त्याचा व्यावहारिक उपयोग काय किंवा आयुर्वेदामध्ये काय महत्त्व हे वाचायचे. तर एवढ्या टॉपिकमधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहेत, एवढेच टॉपिक तुम्हाला प्रिपेअर व्यवस्थित करायचे आहेत. तर हे झालं द्रव्य विज्ञानाबद्दल. त्यानंतर आता नेक्स्ट आपण बघूया गुण विज्ञानियम. आता हे गुण विज्ञानियम मध्ये काय करायचं आपल्याला, तर यामध्ये तुम्हाला
LQ सुद्धा विचारलं जाणार आहे आणि MCQ साठी खास विचारतात हा का, कारण की यामध्ये जे काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे तर हे क्लासिफिकेशन थोडंसं कन्फ्युजिंग आहे, म्हणजे मुलांना याचे पर्याय नाव माहीत नसते. जसे की आता आधिभौतिक गुण आहे, आध्यात्मिक गुण कोणते आहेत, सार्थ गुणाला विशेष गुण म्हणलेला आहे, बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघून घ्या. इटिओलॉजिकल डेरिव्हेशन त्याची निरुक्ती, त्याचं क्लासिफिकेशनच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. टोटल 41 गुणस आहेत, त्यामध्ये आधिभौतिक गुण जे आहेत हे आधिभौतिक गुण 35 सांगितलेले आहेत आणि आध्यात्मिक गुण हे जे आहेत आध्यात्मिक गुण हे 6 सांगितले आहेत, म्हणजे टोटल 41 गुण आहेत. त्यानुसार वैशेषिकांनी किती सांगितलेत, न्यायदर्शन कार्याने किती, प्रशस्त पादाने किती सांगितले, तर हे वेगवेगळ्या दर्शन कार्याने वेगवेगळे सांगितले, तर एक वेळ बघून घ्या. त्यानंतर गुण प्राधान्यत्व म्हणजे काय, इम्पॉर्टन्स ऑफ गुण, हे सुद्धा मुलं इग्नोर करतात टॉपिक करायचा, तर हा आपल्याला करायचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ गुण. त्यानंतर त्याचं व्यावहारिक उपयुक्तता काय आहे गुणांची, म्हणजे परादी गुणांची, खास करून परादी गुणांची खूप जास्त वेळा विचारले गेलेलं आहे, परादी गुणांची व्यावहारिक उपयुक्तता. त्यानंतर प्रिन्सिपल अँड एक्झाम्पल्स इन कॉन्टेम्पररी सायन्स विच विल एनहान्स अंडरस्टँडिंग कन्सेप्ट ऑफ गुण, म्हणजे तेच सांगितलेले. तर ओव्हरऑल बघितलं तर गुण चॅप्टरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, त्याचं क्लासिफिकेशन इन डिटेल आपल्याला करायचं आहे, त्याचं लक्षण, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ गुण, त्याची व्यावहारिक उपयुक्तता काय, तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला हा चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे. तर हे होतं गुणबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया कर्म. आता हा जो कर्म चॅप्टर आहे खूप छोटा चॅप्टर आहे आणि फिक्स क्वेश्चन देणारा चॅप्टर आहे आपल्याला. तर यामध्ये काय वाचायचं, तर इंट्रोडक्शन ऑफ कन्सेप्ट ऑफ कर्म अकॉर्डिंग टू दर्शन अँड आयुर्वेदा, म्हणजे वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगळी कन्सेप्ट सांगितलेली आहे, कर्माची डेफिनेशन सांगितली आणि आयुर्वेदाने कोणती डेफिनेशन सांगितली, तर ही आपल्याला एक वेळ वाचायची आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर चरकाचार्यानुसार कर्माचे प्रकार लिहायला असेल किंवा चरकाचार्यानुसार त्याची डेफिनेशन विचारली असेल तर त्या चरकाचार्यानुसारच आपल्याला लिहायची आहे. आता क्लासिफिकेशन ऑफ कर्म म्हणजे ते सांगितलं मी प्रकार, हे क्लासिफिकेशन चरकाचार्यांनी वेगळं सांगितले, तर्कसंग्रहांनी वेगळं सांगितले, तर हे बघून घ्या कोणत्या दर्शनकारांनी कशा पद्धतीने सांगितलंय. त्यानंतर त्याचं व्यावहारिक उपयुक्तता, आयुर्वेदामध्ये काय उपयोग आहे हे आपल्याला वाचायचं आहे. बस खतम. 3 याच्यामध्ये आपल्याला हा कर्म चॅप्टर संपवायचा आहे आणि यामधूनच तुम्हाला फिक्स क्वेश्चन येणार आहे, त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा कर्म चॅप्टर. अगदी छोटा चॅप्टर आहे, इझिली होऊन जाईल. त्यानंतर सामान्य आणि विशेष मिळून तुम्हाला LQ येणार आहे, प्लस सामान्यवरती SQ सुद्धा टाकणार आहेत. तर बघा सामान्य जे आहे यामध्ये काय वाचायचं की सामान्य वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळे त्याची डेफिनेशन सांगितलेले आहे, वेगवेगळे लक्षण सांगितले, तर ते लक्षण बघायचे आपल्याला आणि आयुर्वेदानुसार काय लक्षण आहे ते बघायचं आहे. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, गुण सामान्य, द्रव्य सामान्य, कर्म सामान्य, हे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे अजून कोणत्या दर्शनकारांनी कोणतं क्लासिफिकेशन सांगितलं आहे का हे बघायचे आणि त्याचं व्यावहारिक उपयोग आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे, आलं लक्षात. तर हे आपल्याला सामान्य मध्ये बघायचं आहे, सेम विशेषमध्ये बघायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला एखाद्या वेळेस सामान्य विशेष सिद्धांत लिहा असा सुद्धा LQ येऊ शकतो. तर यामध्ये सेम की वेगवेगळ्या दर्शनकारांनी विशेषची वेगवेगळी डेफिनेशन सांगितली, आयुर्वेदाने सांगितली, ती लिहायची. त्यानंतर त्याचं वर्गीकरण बघायचे आणि त्याचं आयुर्वेदात उपयोग किंवा व्यवहारामध्ये काय उपयोग आहे हे आपल्याला बघायचं. तर हे झालं विशेष. त्यानंतर नेक्स्ट आहे समवाय. आता हा जो काय समवाय विज्ञान चॅप्टर आहे यामध्ये काय बघायचं आहे, तर कन्सेप्ट ऑफ समवाय अकॉर्डिंग टू दर्शन अँड आयुर्वेदा. सेम त्याचे वेगळे दर्शनकारांनी वेगवेगळी डेफिनेशन सांगितली, तर ती लक्षण बघायचे आणि त्याचं आयुर्वेदाने काय लक्षण सांगितले ते बघायचे. त्यानंतर याचं डायरेक्ट व्यावहारिक उपयोग सांगितलं, कारण की या समवायचे प्रकार सांगितलेले नाहीत. जर MCQ आलं की समवायचे डॅश डॅश प्रकार सांगितले आहेत, तर डायरेक्ट वरीलपैकी नाही किंवा 0 म्हणजे समवायला प्रकार नाहीत असं तुम्हाला MCQ येईल. त्यामुळे लक्षात ठेवा समवायला कोणत्याही पद्धतीचे प्रकार नाहीत. त्यामध्ये दोनच टॉपिक करायचे, एक त्याचं लक्षण आणि त्याची व्यावहारिक उपयोगिता. त्यानंतर अभाव. तर अभावमध्ये काय काय करायचं बघा, तर यामध्ये त्याचं लक्षण करायचं ऑब्विसली, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने वर्गीकरण केलं आहे, त्याचे प्रकार किती आहेत आणि त्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे, अशा पद्धतीने हे अभावमध्ये करायचं. तर बघूया आपण हे ब्लूप्रिंटमध्ये कशा पद्धतीने दिलेलं आहे. तर हे आयुर्वेद निरूपण पहिला चॅप्टर आहे. हा आपल्याला आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ आणि दर्शन निरूपण हा 25 मार्क्सला दिलेला आहे.
तर यामधून ACQ येणार आहे का? यस. LAQ येणार आहे? यस. आणि MCQ सुद्धा येणार आहे. म्हणजे या दोन्ही चॅप्टरमधून MCQ, SCQ आणि LAQ येणार आहेत. त्यानंतर द्रव्य, गुण आणि कर्म हे 3 चॅप्टर मिळून 48 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. बघा, म्हणजे तुमचा हाफ पेपर इथंच कव्हर होतं या 3 चॅप्टरमधून. द्रव्य, गुण, कर्म खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर हे जे काय सांगितलेत द्रव्य, गुण, कर्म या तिन्ही मधून MCQ येणार आहेत, ACQ येणार आहेत आणि LAQ येणार आहेत. त्यानंतर सामान्य, विषय, समवाय आणि अभाव हे 4 चॅप्टर मिळून 27 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे. त्यामधून तुम्हाला हे जे काय 2 चॅप्टर आहेत समवाय आणि अभाव या 2 चॅप्टरमधून LAQ येणार नाहीत. त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. यामधून तुम्हाला फक्त आणि फक्त MCQ आणि ACQ येणार आहेत. त्यामुळे हे त्या पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. तुम्हाला समजलंय की या अभावामध्ये काय वाचायचंय, विशेषमध्ये काय वाचायचंय, द्रव्यामध्ये, सगळ्या चॅप्टरमध्ये काय वाचायचं नेमकं हे तुम्हाला ठरवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि तेच वाचायचं आहे. तर बघूया आपण, हे झालं पेपर 1 बद्दल. आता पेपर 2 बद्दल बघूया आपण. आता पेपर 2 मध्ये जे काय 8 ACQ आहेत, 8 ACQ कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत? तर पहिला ACQ येणार आहे परीक्षा, दुसरा येणार आहे आप्तोपदेश परीक्षा किंवा प्रमाण. म्हणजे परीक्षेला प्रमाण हे पर्याय नाव आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आप्तोपदेश परीक्षा म्हणा किंवा आप्तोपदेश प्रमाण म्हणा. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, त्यानंतर युक्ती प्रमाण, उपमान प्रमाण आणि कार्यकारण सिद्धांत हे जे काय 7 ACQ जे आहेत, हे 7 चॅप्टर मधून 7 ACQ तुम्हाला फिक्स देणार आहेत. ते 7 चॅप्टर 7 ACQ. त्यानंतर 8वा जो ACQ आहे हे 2 चॅप्टर मिळून आहे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण मधून. म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान या 2 याच्यामधून तुम्हाला 8वा ACQ, या 2 चॅप्टर मधून तुम्हाला 8वा ACQ पाहायला भेटणार आहे आणि या 7 चॅप्टर मधून 7 ACQ फिक्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. आता LAQ जर बघायला गेलं तर परीक्षा आणि आप्तोपदेश प्रमाण या 2 चॅप्टर मधून पहिला जो चॅप्टर आहे आपला परीक्षा आणि दुसरा आहे आप्तोपदेश प्रमाण, या 2 चॅप्टर मधून तुम्हाला एक LAQ पाहायला भेटणार आहे आणि बाकी हे जे 3 LAQ आहेत हे 3 चॅप्टर मधून 3 LAQ पाहायला भेटणार आहे. प्रत्यक्ष प्रमाण मधून एक फिक्स आहे, अनुमान मधून एक फिक्स आहे आणि कार्यकारण सिद्धांतवर फिक्स LAQ आहे. तर बघूया आपण यामध्ये नेमकं काय वाचायचं. तर पहिलं आहे परीक्षा. परीक्षेमध्ये नेमकं काय वाचणार तुम्ही? तर परीक्षेची डेफिनेशन वाचणार. त्यानंतर त्याची गरज काय आहे, परीक्षेची गरज काय आहे. त्यानंतर प्रमा, अप्रमा, प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण. एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. प्रमा म्हणजे काय, अप्रमा म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय, किंवा हे तुम्हाला डायरेक्ट MCQ ला विचारतात. MCQ ला कसं विचारतात? यथार्थ ज्ञानम डॅश डॅश. म्हणजे यथार्थ ज्ञान म्हणजे काय? प्रमा. अयथार्थ अज्ञानम अप्रमा. आलं लक्षात? तर हे जे काय डेफिनेशन, ह्या डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे. त्यानंतर सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्रमाण, म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे प्रमाणाचं. त्यानंतर त्याचं वेगवेगळ्या फिलॉसॉफी, वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळं सांगितलंय, तर ते आपल्याला अगदी वेळ वाचून घ्यायचे. त्यानंतर चतुर्विध परीक्षा विधी, चतुर्विध परीक्षा, ह्या चतुर्विध परीक्षा वाचायच्या आहेत. चतुर्विध परीक्षा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सबस्टिट्यूशन ऑफ डिफरंट प्रमाणात अंडर 3 परीक्षा. मग हे 3 या 3 परीक्षामध्ये या सगळ्यांचं बाकीची जेवढे प्रमाण आहेत त्या प्रमाणांचं या 3 परीक्षामध्ये कसं त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे किंवा कसं सामावून घेतलेलं आहे हे वाचायचं आहे. आणि त्याचं व्यावहारिक उपयोग किंवा त्याचा आयुर्वेदामध्ये काय उपयोग आहे हे सगळं आपल्याला वाचायचं आहे. तर हे होतं परीक्षेबद्दल. समजलं परीक्षेमध्ये काय वाचायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आप्तोपदेश. आप्तोपदेशमध्ये नेमकं बघा आता लक्षण ऑफ आप्तोपदेश, आप्तोपदेशाचं ऑब्विसली लक्षण. त्यानंतर आप्त म्हणजे काय, लक्षण ऑफ शब्द अँड इट्स टाइप्स, शब्द आणि त्याचे प्रकार खूप वेळा विचारले जातात. शब्दाचं लक्षण लिहा आणि चरकानुसार त्याचे प्रकार वर्णन करा, खूप वेळा MCQ ला विचारलं जातं. त्यामुळे शब्दाचं लक्षण, आप्तोपदेश, त्यानंतर शब्द वृत्ती, म्हणजे ही काय शब्दवृत्ती सांगितले, अभिधा, लक्षणा, व्यंजना, तात्पर्यख्या ही आपल्याला वाचायची आहेत. त्यानंतर वाक्य, वाक्यार्थ, ज्ञान हेतू, आकांक्षा, योग्यता, सन्निधी, तात्पर्य, हे जे काय वाक्यार्थ ज्ञान हेतू खूप इम्पॉर्टंट MCQ आहे.
आपला लवकरच एक यूट्यूबला सुद्धा याच्यावरती SCQ येणार आहे. SCQ सिरीजमधून मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अप्तोपदेश इन मेंटेनिंग हेल्थ प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज डायग्नोस्टिक थेरपेटिक अँड रिसर्च, यामध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय हे आपल्याला करायचं आहे. तर अप्तोपदेश प्रमाणामध्ये आपल्याला फिक्स LQ येणार आहे, त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजे परीक्षा किंवा अप्तोपदेश या दोन्हीपैकी 2 चॅप्टरपैकी एक LQ फिक्स येणार आहे, त्यामुळे आपल्याला हे वाचायचं आहे यामध्ये. त्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे प्रत्यक्ष प्रमाण. या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये नेमकं काय वाचायचं तर प्रत्यक्षाचं लक्षण, त्यानंतर त्याचे प्रत्यक्षाचे टाइप्स काय सांगितलेत, निर्विकल्पक, सविकल्पक, बरोबर. त्यानंतर त्याचं लौकिक काय आहे, अलौकिक टाइप्स काय, कसे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे सगळं आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर इंद्रिय जे काय इंद्रिय पंचपंचक आहेत किंवा सन्निकर्ष आहे, सन्निकर्षाचे 6 टाइप्स, सन्निकर्ष भेद किती आहेत, 6 भेद आहेत, तर हे वाचायचे. त्यानंतर इंद्रियानाम लक्षण, इंद्रियाचं लक्षण, इंद्रिय पंचपंचक असेल. त्यानंतर त्रयोदशकरण, त्यानंतर त्रयोदशकरण वाचायचं आहे. त्रयोदशकरण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग डायरेक्ट प्रत्यक्ष बाधक भाव असतील, हे प्रत्यक्ष बाधक भाव सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. प्रत्यक्ष बाधक भाव असतील, समजलं. प्रत्यक्षमध्ये काय काय बेसिक त्याचं लक्षण, त्याचं वर्गीकरण, इंद्रियमध्ये सन्निकर्ष असेल, सन्निकर्ष कसं वाचायचं. त्यानंतर इंद्रियमध्ये त्याचं इंद्रिय पंचपंचक असेल, इंद्रियाची डेफिनेशन असेल, त्याचे कर्मेंद्रिय कोणते, ज्ञानेंद्रिय कोणते, हे कशा पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीने वाचायचे. त्यानंतर त्रयोदशकरण आहे, प्रत्यक्ष बाधक भाव आहे, तर हे सगळं प्रत्यक्षमध्ये आपल्याला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण खूप मुलांना कन्फ्यूज होतं चॅप्टर, तर हे अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाणामध्ये नेमकं काय काय वाचायचं बघूया आपण. यामध्ये अनुमानाचं लक्षण, त्यामध्ये अनुमिती म्हणजे काय, परामर्श म्हणजे काय, व्याप्ती, हेतू, साध्य काय, साध्य काय आहे, पक्ष काय आहे, तर हे दृष्टांत काय आहे, हे जे येतं हे येतं बेसिक टर्म्स, हे तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, त्याची डेफिनेशन पार्ट असली पाहिजे. किंवा अनुमिती म्हणजे नेमकं काय हे सुद्धा हे कमीत कमी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे काय, कारण की परीक्षेमध्ये डायरेक्ट तुम्हाला हे जर माहिती असेल तरच पुढचं येणार आहे असं एक्झामिनरला कळतं. त्यामुळे एखाद्या वेळेस हे डायरेक्ट टाकू शकतात की अनुमिती, परामर्श, व्याप्ती, हेतू, हे काय, तर हे बेसिक टर्म्स आहेत, या बेसिक टर्म्सचं तुम्ही मिनिंग सांगा. किंवा मग अनुमानाचे टाइप्स आता वेगवेगळं दर्शन कारण सांगितलं, जसं की चरकांनी वेगळे सांगितले, न्यायदर्शन कारण वेगळे सांगितलं, दोन्हीनुसार आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर व्याप्तीचे इन डिटेल बघायचं आहे, त्याचे टाइप्स बघायचे आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे. त्यानंतर हेतूचं अहेतू काय आहे, त्यानंतर हेत्वाभास काय आहे, त्याचं टाइप्स काय, तर लक्षण काय, हे वेगळं इन डिटेलमध्ये बघायचं आहे. तर त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स अँड सिग्निफिकन्स ऑफ तर्क सुद्धा आपल्याला बघायचं आहे, एकदा वाचून घ्यायचं आहे तर्क. आणि याचा व्यावहारिक उपयोग काय किंवा याचं आयुर्वेदामध्ये महत्व काय अनुमान प्रमाणाचं, एवढं सगळं अनुमान प्रमाणामध्ये बघायचे. तर बघा, अनुमान प्रमाणामध्ये वेगळं काही सांगितलेलं नाही. काय सांगितले, जे बेसिक टर्म्स आहेत, हेतू काय आहे, त्यानंतर त्याची अनुमिती काय आहे, परामर्श काय आहे, व्याप्ती काय आहे, त्यानंतर साध्य काय आहे, पक्ष काय आहे, दृष्टांत काय, हे एक बेसिक टर्म्स तुम्हाला माहिती असली पाहिजे. दुसरं म्हणजे आता त्याचं अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन, लक्षणाबरोबर त्याचं क्लासिफिकेशन, चरकांनी कसं सांगितले, न्यायदर्शन कारणांनी कसं सांगितले. त्यानंतर मग हेतू आहे, हेतूचं इन डिटेल, व्याप्ती आहे, व्याप्तीचं इन डिटेल, आणि त्यानंतर त्याचं तर्क आणि व्यावहारिक उपयोग. बस एवढंच आहे अनुमान प्रमाणामध्ये वाचायचं. त्यानंतर युक्ती प्रमाणमध्ये 3च आपल्याला टॉपिक्स दिले आहेत. पहिला टॉपिक म्हणजे लक्षण आणि त्याचं डिस्क्रिप्शन, त्यानंतर दुसरं म्हणजे त्याचं आयुर्वेदामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे आणि व्यावहारिक उपयोग त्याचा काय होणार आहे, तर हे युक्तीमध्ये वाचायचं. त्यानंतर उपमान प्रमाणामध्ये लक्षण आणि त्याचं ॲप्लिकेशन इन शरीर, डायग्नोस्टिक आणि थेरपॅटिक अँड रिसर्चमध्ये त्याचं काय उपयोग आहे किंवा त्याची व्यावहारिकता काय आहे, तर हे आपल्याला उपमान प्रमाणामध्ये वाचायचं. बघा, एकदम 2च टॉपिक दिले आहेत आणि 2 टॉपिकमधून फिक्स क्वेश्चन येणार आहे, एवढं सगळं तुम्हाला दिलेलं आहे, तरी पण तुम्ही ते इग्नोर करतात. तर हे आपल्याला करायचंच आहे. कार्यकारण सिद्धांत, आता कार्यकारण सिद्धांतामध्ये लास्टचा चॅप्टर आहे कार्यकारण सिद्धांत, यामध्ये तुम्हाला फिक्स LQ येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला लक्षण, कार्याचं लक्षण, कारणचं लक्षण, त्याचे टाइप्स, कारणचे काय काय टाइप सांगितलेत, त्यानंतर कार्य, सिग्निफिकन्स ऑफ कार्य आणि कारण इन आयुर्वेदा, त्याचं महत्त्व काय,
त्यानंतर वेगवेगळे ओपिनियन्स सांगितलेले आहेत, तर कार्य आणि कारणवर ते एकदा बघून घ्या. आणि वाद, यामध्ये वाद खूप जास्त विचारले जातात. सत्कार्यवाद आहे, परिणामवाद आहे, विवर्तवाद आहे, असत्कार्यवाद आहे, आरंभवाद, परमाणुवाद, त्यानंतर भंगुरवाद, पिलुपाकवाद, पीटरपाकवाद, अनेकांतवाद, स्वभाववाद आणि स्वभावपरमवाद. हे जे काय वाद सांगितले, वाद खूप इम्पॉर्टंट आहेत. वाद हे परीक्षेमध्ये फिक्स विचारले जातात, त्यामुळे वाद करायचेच आहेत. आणि त्यानंतर त्याचं व्यावहारिक उपयोग काय आहे, वादाचं आयुर्वेदामध्ये काय महत्त्व आहे, हे सुद्धा एक वेळ वाचून घ्यायचे. तर हे होतं कार्यकारण सिद्धांत लास्टचा चॅप्टर. आता हे बघा, पेपर 2 आहे. पेपर 2 मध्ये आपण एकूण 7 चॅप्टर आहेत. 7 चॅप्टरमध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन केलेले, तर परीक्षा आणि आप्तोपदेश हे जे 2 चॅप्टर आहेत, 2 चॅप्टरला 26 मार्क्सचं वेटेज त्यांनी दिलेले, ज्यामधून LAQ येणारे, ACQ येणारे आणि MCQ येणारे. त्यानंतर प्रत्यक्ष आणि परीक्षा प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणामधून 42 मार्क्सचं वेटेज दिलं, ज्यामधून MCQ, LAQ आणि ACQ हे तीनही येणार आहेत. आता युक्ती आणि उपमान हे जे काय 2 चॅप्टर आहेत, यामधून तुम्हाला LAQ येणार नाही, यामधून फक्त MCQ आणि फक्त ACQ येणार आहेत. आणि यामध्ये 3 आणि 2 फक्त 3 टॉपिक दिलेले आहेत आणि 2 टॉपिक दिलेले आहेत. त्यामुळे यावरून फिक्स ACQ येणार आहे, फिक्स MCQ येणार आहेत आणि तुम्हाला ते आलेच पाहिजे, कारण त्या LAQ येणार नाही असं डायरेक्ट त्यांनी दिलेलं. आणि कार्यकारण सिद्धांतावरती फिक्स LAQ येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चॅप्टर प्रिपेअर करायचे आहेत. आता स्ट्रॅटेजी म्हणजे काय सर, तर हे समजलं तुम्हाला की कशा पद्धतीने वाचलं पाहिजे. म्हणजे आता समजा आयु चॅप्टर आहे, पहिला आयुर्वेद निरूपण, आयुर्वेद निरूपणमध्ये आयु हे टॉपिक आहे. आयु टॉपिक कशा पद्धतीने वाचला पाहिजे हे तुम्हाला समजलं. आता याचे जे काही सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, तर याचे लक्षणांचे श्लोक सर आमच्या लक्षात राहत नाहीत. तर मी काय करेल की जे की चॅप्टर वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट श्लोक कोणते आहेत ते चॅप्टर वाईज काढून देईल. तर त्यासाठी एक 5 ते 6 दिवसाचा टायमिंग द्या मला. 5 ते 6 दिवसामध्ये मी तुम्हाला चॅप्टर वाईज श्लोक पूर्ण काढून देईल. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करायचे. आणि हे वाचताना काय करायचे सर, आता लक्षण आहे, तर लक्षणाचं जेव्हा तुम्ही आता आयुर्वेद निरूपण वाचताय, तर त्यामध्ये आयु वाचताय, तर आयुच्या लक्षणांचा श्लोक काय, त्यानंतर सपोज त्याचे टाईप्स असतील तर त्याचे टाईप्स लिहायचे आहेत. म्हणजे टाईप्सचे फक्त नावं लिहायचेत, कारण की हे तुम्ही हे आत्ता करतायत, हे थोड्या दिवसानंतर 15 दिवसानंतर तुम्ही त्याची फास्ट रिव्हिजन करू शकाल. अशा पद्धतीने माझ्या मतानुसार तुम्ही याचे शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करा. तोच अभ्यास करा, काही पण वाचत बसू नका. असं पुस्तक काढलं आणि पहिल्या पेजेसपासून वाचतोय असं करू नका. आपल्याला तेच वाचायचंय, टार्गेट करायचे व्यवस्थित आणि व्यवस्थित परीक्षेमध्ये पास व्हायचंय. तर थँक्यू सो मच.